नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सध्या मोठ्या राजकीय गोंधळात अडकलेला दिसतोय। भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे। या पक्षात पुढील 8 दिवसात मोठा भूकंप होईल, त्यानंतर त्या पक्षात कोण राहणार व कोण राहणार नाही हे स्पष्ट होईल, असं सूचक विधान भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी केलंय। त्यांच्या या दाव्यामुळे ठाकरे गटात एकच खळबळ माजली आहे। महाजनांनी सोमवारी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना म्हटलं की उद्धव ठाकरेंच्या पक्षात पुढील 8 दिवसात मोठा भूकंप होईल, त्यानंतर कोण पक्षात राहणार आणि कोण जाणार हे स्पष्ट होईल। त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधताना म्हटलं, संजय राऊतांच्या बोलण्यामुळे स्वतः उद्धव ठाकरे बेजार झाले असतील। आता विषय आउट ऑफ कंट्रोल झालाय। संजय राऊत एकटेच ठाकरे गट संपवण्यासाठी पुरेसे आहेत। नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत। पुढे काय होतं ते आठवड्याभरात स्पष्ट होईल। नेमकं काय म्हणालेत गिरीश महाजन पाहूयात। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे, हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशमुख होण्याच्या मार्गावर आहे। नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टींवर चर्चा करून गेले, त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून। त्या माणसाच्या बडबडीमुळे, त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत। मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे, आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं। आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता कधी म्हणजे मी सांगू शकत नाही, मला शब्द नाही त्यांच्याबद्दल, पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत। अशातच दुसरीकडे ठाकरे गटाचे नाशिकमधील उपनेते सुधाकर बडगुजर यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीचा संबंध गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानाशी जोडला जातोय। संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे स्थानिक राजकारणात याविषयी खमंग चर्चा सुरू झाली आहे। पण बडगुजर यांनी आपण आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं स्पष्ट केलंय। उद्धव ठाकरेंच्या पक्षात खरोखरच मोठा भूकंप होतो का हे केवळ राजकीय रणनीतीचा भाग आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र नाशिक।